पिंपळनेर पोलीस अंतर्गत बीड जिल्ह्यातील ओमकार हा माझा 14 वर्षाचा मुलगा राहणार जुजगव्हाण हा डेक्कन मूव्ही येथून 24/5/2025 रोजी बेपत्ता झालेला आहे. त्याची मिसिंग दिलेली आहे. आम्ही हायकोर्टात गेलेलो आहोत. तारखा व तारखा होतात. तप तपास अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात, प्रमोशन होते आणि सुरुवातीला जो CC कॅमेरे तपासाचा भाग जो आहे तो तपास पोलिसांनी मुद्दाम जाणून-बुजून केलेला नाही. एक दलित कुटुंबातील सर्वसाधारण दलितांचा मुलगा, एक व्यावसायिकांचा मुलगा, तो एक 15 महिने बेपत्ता आहे. आम्ही माननीय SP साहेबांना भेटलो, हायकोर्टात गेलो. हायकोर्टाने पथक नेमले. जे पथक नेमले त्यांना कसली पनिशमेंट न देता त्यांच्या बदल्या होतात, हे होतात. आम्ही माननीय जिल्हाधिकारी लोकशाही दिनात गेलो. माननीय पोलीस अधीक्षक IG औरंगाबाद, त्याच्यानंतर माननीय महासंचालक दाते साहेब यांच्याकडे CIDची मागणी करतो. परंतु ते आम्हाला नुसतं म्हणतात त्याच्यावर मोबाईल आहे का, तो कसा आहे का. आता मोबाईल नाही हे तपासाचा भाग झाला का. पोलिसांना तपासायचं असलो कसल्या मार्फत तपास येते ते. आणि तब्बल 15 महिने झालं. आम्ही काय करावे. आम्ही आईवडिलांनी आमचं दुःख कोणाला सांगावे. यांना जर 15 महिने लहान मुलगा सापडत नसेल, कोणती कायदा व सुव्यवस्था आहे. एखाद्या मंत्र्याचा यांचा मुलगा जर गेला असला त्यांनी 10 मिनिटात 1 तासात तपास लावला असता. परंतु अशी पोलीस यंत्रणा, कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. आणि एखाद्या गुन्हेगाराला तपासामध्ये त्याच्याकडून काही मिळत असलं तर तपासाचा भाग करायचा नाही, तपास करायचा नाही. ही जी बीड जिल्ह्याची भूमिका झाली, अन्याय अत्याचार किती दिवस सहन करायचे. आम्ही काय करावे. आणि एवढी आमचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, भावकी, मित्र, पाहुणे, रावळे एवढे दुश्मन असताना आम्ही पोलिसांना वेळोवेळी माहिती देतो. परंतु ते काय कागदावर त्यांना पोलीस SP साहेबांनी हे काम सांगितलं, तेच काम सांगितलं. तपास तब्बल 15 महिने झालं हो, माझा लहान मुलगा नाही. आमची काय अवस्था असेल. आमचं अंतर्दुःख दिसत नाही. आम्ही राष्ट्रपतीला निवेदन केले, सर्वांना निवेदन केलं. ते राष्ट्रपती, मुख्यमंत्री हे तर निवेदन पाहतात का नाही याचा मेळच नाही. कारण लोकशाहीमध्ये गरिबांना न्याय देण्याची प्रथा बंद झाली आहे. आता आम्हाला वेळ आली तर बाहेरच्या देशातल्या कोर्टात हायकोर्टात जावं लागतं काही युनोमध्ये. याचा मेळ लागा नाही. कुठली व्यवस्था आहे, कुठली लोकशाही. IPS अधिकारी फक्त राजकीय लोकांनी सांगितलं तर ऐकते. राजकीय लोकांनी जर नाही सांगितलं, मीडियाने सांगितलं तरच ऐकते. मग आता गरिबांनी, विरोधकांनी देशात राहायचंच नाही का. यांनी म्हणजे कसं जीवन जगायचं का. यांच्यावर अन्याय अत्याचार सहनच करायचे. तुम्ही तुमचे एवढे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार असताना सत्तेसाठी वाटेल ते करता. मग तुम्हाला गरिबाचा दलिताचा मुलगा का सापडत नाही का. कुठल्या बाजूने तुम्ही तपास करता. तपासच करीत नाही. एकतर राजकीय मोठं षडयंत्र आहे. आणि पुन्हा दलितांचा मुलगा सापडल्यावर मिळणार आहे काय तुम्हाला. कुठला पुरोगामी महाराष्ट्र आहे, कुठले संताची भूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू, महात्मा फुले यांचा देश आहे. हे काय काय अवस्था. काय म्हणून जगावे. म्हणून काय काय म्हणून जगावे. आणि यांना जर 14 वर्षाचा मुलगा सापडतच नसेल आणि पुन्हा यांच्या परिणाम काय होत नाही ना. कायद्यात तसे बदल नाही की तपास नाही केला तर यांचं काय होऊ नये. आतापर्यंत मुलगा सापडत नाही याचा अर्थ यांना माहीत आहे, परंतु हे जाणूनबुजून हे करीत नाहीत. कारण आमच्यातले जे चुकीचे त्यांना गायडन्स करतात, SP साहेबाला सांगतात की ते व्यावसायिक आहेत. मग आता व्यावसायिक आहे, मग व्यवसायवाल्याचा मुलगा सापडायचा नाही का, बघायचा नाही का. मग तो कसा आहे तुम्हाला दुसऱ्या गोष्टी सगळ्या माहिती होत्यात, हाच का माहिती होत नाही. आम्ही आता कोण निवेदन देऊ देऊ तर थकून गेलो. तर आता उद्या 15 ऑगस्ट आहे. पालकमंत्र्यांना सांगितलं तरी काय हेच माहिती जिल्हाधिकारी, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना लोकशाही दिनात अर्ज दिला. त्यांनी पाहायला ठेवला. आम्ही करतो ते आमच्या हातात येत नाही. माननीय SP साहेबांना SP साहेब पॉझिटिव्ह आहेत. ते भूमिकेत आहेत. पण खालचा तपास वर्ग आहे तो तपास मनापासून करण्यास तयारच नाही आणि करीत नाही. जर तपास केला असता त्यांनी तर माझा ओमकार मुलगा 14 वर्षाचा का सापडला असता ना. का सापडत का नाही हा प्रश्न आहे ना. म्हणजे यांना माहीत आहे म्हणून सापडायचं. आणि पुन्हा त्यांचं मत आहे
काय होणार आहे? हे कुठं आरडून कोर्टात जातीन, याच्यात जातीन आणि मग काय होणार? त्यांच्यावर काय परिणाम होतो का? तपास यंत्रणेवर कसलाही प्रकारची पनिशमेंट नाही. याची पनिशमेंट व्हावं, सीसी कॅमेरे यांनी तपासले नाहीत, नाकेबंदी केली नाहीत. फक्त मोबाईलचं आता मोबाईल लहान मुलाला मोबाईल द्यावाच असा हे आहे का? बरं आता नाही त्याच्याकडं मोबाईल, मग नाही त्याच्याकडं तर मग मुलगा सापडायचाच नाही का? तुम्हाला दुसरं सगळं माहीत होतं ना, हाच का माहीत होत नाही? हा प्रश्न आहे ना. हाच का माहीत होत नाही? याच्यामागे कुठलं षडयंत्र आहे? याचा शोध लावा, सी-आय-डीकडे तपास द्यावा. माझा ओमकार हा मुलगा शोधून द्यावा त्यांनी. एवढी लोकशाहीला नसता सरकार यांना चालविणं होत नसेल, गरिबाचे दुःख नसेल देत, त्यांनी राजीनामे द्यावा, राष्ट्रपती राजवट चालू करावी. यांना कुठली भूमिका ही सत्तेत आल्यापासून कुणाच्या सत्तेसाठी वाटेल ते आमदार फोडतेत, खासदार फोडतेत, पक्ष फोडतेत, सगळं होतेत. मग गरिबाचा, दलिताचा मुलगा यांना माहीत सुद्धा नसावा आणखीन म्हणजे जे सत्ताधारी आहेत, गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, आय-जीला भेटलो होतो आम्ही, समजा महासंचालक साहेबाला भेटलो. काय ते नुसते बोलतेत, ते अर्ज सुद्धा वाचवीत नाहीत हो. आय-पी-एस अधिकाऱ्याची एवढी देशामध्ये वाईट त्यांचा अभ्यासाचा उपयोग हे राजकीय सत्तेवल्याच्या मागं पुढं फिरण्यासाठी करतात. पण मतदाराचं संरक्षणाचं काय? मतदाराला साधं भेटून देत नाहीत हो. आम्हाला भेटण्यासाठी आमचं ऑनलाईनला नाव नसतंय. असं भेटायचा काही अधिकारी चांगले आहेत. नाहीत असं नाही. पण काही अधिकारी भेटून देत नाहीत हो. आम्हाला रुकून ठेवण्यात आलं महासंचालक साहेबाला भेटण्यासाठी. तरी ते एक पत्रकार नागरे नाना नाना होते. ते म्हणले, "बाबा द्या त्यांना, भेटून द्या ना, त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या." तेव्हा आम्हाला त्या बीडच्या एस-पी साहेबांनी त्यांनी सहकार्य केलं. आता हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून सुद्धा देत नाही आणि वरिष्ठ अधिकारी काय करतात? पहिलं वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेलो न्याय भेटायचा. आता वरिष्ठ अधिकारी काय बोलत नाही काय ते खाल्ला कळला अर्ज पाडून. मग तुम्ही वरिष्ठ अधिकारी तुमच्या पदाचा काय उपयोग आहे? काय पदं कशासाठी तुमचे? नुसते तुम्हाला लाल दिवे, ल पगारी एवढ्या मोठ्या, ही मग का आता मुलाचे तपास करायचाच नाही का? मग तुम्ही तपासायचं नाही तर मग आता आम्ही काय करायचं? आम्ही भारत देशात राहायचंय का नाही? स्वतंत्र आहे का नाही आम्हाला? मग तुम्ही का तपास करीत नाही? तपास करणं हा हे तुम्ही तपासाचा भाग आहे. तपास का करीत नाहीत? सीसी कॅमेरे बघत नाहीत. तुम्ही म्हणतात आम्हाला काम आहे, मग हे काम नाही का? हा शासनाचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि सी-आय-डी मार्फत माझ्या मुलाचा तपास करण्यात यावा ही माझी नम्र आई वडील ह्या नात्याने विनंती आहे. आमचं दुःख अंतर्दुःख कोणाला दिसत नाही. आम्हालाच बार विचारतात, ते तपासाचा त्यांचा भाग असन, आम्ही विचारू नये असं म्हणत नाहीत. पण तुम्ही जिथून मुलगा गेला तिथं आम्ही तुम्हाला म्हणतो तपासा, तिथं तपासितच नाही. आम्ही ज्यांचे नावं दिले त्यांच्या नावाला ते काहीच बघत नाही, हसत येत ते आणि हे होते. तपासाचा भाग असा असतो का? एखाद्या गरिबाचा, दलिताच्या मुलाचा अशा प्रकारे तपास केला जातो का? तपास हा तपासाच्या मार्गे झाला पाहिजे. माननीय एस-पी साहेबांना, बीड यांना माझी विनंती की त्यांनी त्या दिवशी जो शब्द दिला याच्यानंतर तपास हा फास्ट गतीने सी-आय-डीकडे देण्यात यावा व माझ्या 14 वर्षाच्या ओमकारला शोधून आणावी ही माझी नम्र आणि कळकळीची विनंती आहे.